2 दिवसांपूर्वी आमदार अपात्रतेचा निकाल लागला. जरी हा निकाल कुणाच्याही बाजूने लागला असला तरी शेवटचा निकाल हा आपल्याला निवडणुकीतूनच पाहावयास मिळणार आहे. कारण 2024ची लोकसभा निवडणूक ही रंजक होण्याचे चिन्ह दिसू लागलेत. कारण पहिल्यांदाच या निवडणुकीत ठाकरे आणि शिंदे हे एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. एकीकडे ठाकरे गट, शरद पवार गट, काँग्रेसची महाविकास आघाडी असेल, तर दुसरीकडे अजित पवार गट, शिंदे गट आणि भाजप यांची महायुती असेल. पण या जागा वाटपात या गणितात आपल्याला ठाकरे विरुद्ध शिंदे अशी लढत बऱ्याच ठिकाणी पाहावयास मिळू शकते. तर त्या जागा नेमक्या कोणकोणत्या आहेत जिथे ठाकरे विरुद्ध शिंदे अशी तगडी लढत होऊ शकते आणि ठाकरे शिंदेंना भारी पडू शकतात? तर चला आजच्या या व्हिडिओतून सविस्तर पाहूया. पुण्याच्या आपणा सर्वांचं विश मराठी या चॅनलवर मनपूर्वक स्वागत. तर ठाकरे आणि शिंदे यांची तगडी लढत होऊ शकते असा पहिला मतदारसंघ म्हणजे ठाणे लोकसभा मतदारसंघ. ठाकरे गटाचे राजन विचारे हे सध्या या मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार आहेत. आता या मतदारसंघावर महायुती भाजपकडून दावा करण्यात येत असला तरी शिंदे गटाकडून प्रताप सरनाईक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. आता प्रताप सरनाईक हे जरी शिंदे गटाचे असले तरी त्यांची भाजपशी असणारी जवळीक काही गुपित राहिलेली नाही. पण काही असलं तरी राजन विचारे यांनी वेगवेगळे कार्यक्रम आणि विकास कामांच्या जोरावर इथली आपली पकड मजबूत केली. त्यामुळे या जागेवर तरी ठाकरे आपली जागा शाबूत ठेवतील असंच दिसतंय. त्यानंतरचा मतदारसंघ म्हणजे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघामध्येही ठाकरे आणि शिंदे यांची चुरस पाहावयास मिळणार आहे. विनायक राऊत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील विद्यमान खासदार असून ते उद्धव ठाकरे यांच्या गटात आहे. हा मतदारसंघ शिंदे गटाला मिळाल्यास येथे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळण्याचे निश्चितच आहे. त्यामुळे येथे मुख्य लढत ठाकरे आणि शिंदे अशीच राहणार आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीतून विनायक राऊत यांची या ठिकाणी उमेदवारी जवळपास निश्चितच आहे. तिसरा मतदारसंघ म्हणजे बुलढाणा मतदारसंघ. बुलढाणा मतदारसंघात देखील आपल्याला ठाकरे आणि शिंदे यांची अटीतटीची लढाई पाहावयास मिळणार आहे. कारण नुकतेच शिवसेनेचे बालेकिल्ला असलेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा आढावा उद्धव ठाकरे यांनी घेतलाय. माझ्यासोबत राहिलेल्या निष्ठावंतांनी आपला बालेकिल्ला शाबूत ठेवा. इंडिया आघाडीमध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा आपला पक्ष लढवणार आहे. शिंदेसोबत गेलेले खासदार प्रतापराव जाधव यांचा पराभव करा आणि या बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात आपलाच उमेदवार निवडून आणा असा आदेश ठाकरेंनी या आढावा बैठकीत आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलाय. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात आपली ताकद आणखी वाढवून विधानसभा मतदारसंघात सुद्धा जिथे भाजपचा उमेदवार उभा राहील त्याचा पराभव करण्याची रणनीती आत्तापासूनच आखा आणि तयारीला लागा अशी सूचना उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिली आहे. पण या मतदारसंघात शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव यांना उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चितच आहे. कारण प्रतापराव जाधव यांनी या मतदारसंघात सलग 3 वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे या बुलढाणा मतदारसंघातील निवडणूक अगदी काटेकी टक्कर याप्रमाणे पाहावयास मिळू शकते. आता यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात लढाई होईल असा चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे कल्याण लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे ठाकरे गट श्रीकांत शिंदेंना पाडण्यासाठी इथून फुल ताकद लावणार आहे हे नक्की आहे. ठाकरे गटाकडून श्रीकांत शिंदेंच्या विरोधात सुभाष भोईर किंवा ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांनाच या मतदारसंघातून संधी मिळू शकते. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. त्यानंतर पाचवा आणि शेवटचा मतदारसंघ म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघात शिंदे गट आणि ठाकरे गट यांची थेट लढाई होऊ शकते. ती कशी? तर या मतदारसंघातील खासदार सदाशिवराव लोखंडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांचं नाव पुढे आले. 2009ला भाऊसाहेब वाकचौरे यांनी रामदास आठवले यांचा याच मतदारसंघातून पराभव केला होता. एकंदरीतच या मतदारसंघात शिंदेची ताकद कमी आहे. त्यामुळे ठाकरे गटासाठी हा प्लस पॉईंट असणार आहे. सदाशिव लोखंडे विरुद्ध भाऊसाहेब वाकचौरे अशी लढत तुम्हाला पाहायला मिळू शकते. तर हे असे 5 मतदारसंघ आहेत जिथे ठाकरे विरुद्ध शिंदे गट अशी थेट लढाई येथे आगामी निवडणुकीत तुम्हाला पाहावयास मिळू शकते. 2 दिवसांपूर्वीच्या अपात्रतेच्या निकालाचा फायदा तोटा या निवडणुकीत पाहावयास मिळेल. पण तुम्हाला काय वाटते? या व्यतिरिक्त अजून कोणत्या जागेवर ठाकरे गट व शिंदे गट अशी लढत होईल असं वाटते? तसेच कोणते उमेदवार या जागावर निवडून येऊ शकतात? ठाकरे की शिंदे? येत्या निवडणुकीत जनता कुणाला घरी बसवेल आणि कुणाला निवडून देईल? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा आणि सोबतच आमचं विश मराठी यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.